जय भीम. मी श्रीकांत कदम, अध्यक्ष पुणे जिल्हा. आयुष्यमान पंकज जवार यांनी बोगस अध्यक्षांचा बोगस मेळावा अशा पद्धतीची बातमी टी व्हीच्या ह्याला प्रसिद्ध केल्याचं वाचलेलं आहे, ऐकलं मी. वास्तविक पाहता मी श्रीकांत कदम, जिल्हाध्यक्ष पुणे या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे. माझी नियुक्ती नामदार रामराजे आठवले साहेब यांनी स्वतः जिल्ह्याचं कामकाज पाहण्यासाठी केलेले आहे. आणि हा कार्यक्रम माझ्या अध्यक्षतेखालीच असल्यामुळे वास्तविक पाहता जो बोगस म्हणणार आहे त्याला काय म्हणावा हा प्रश्न आहे. ज्यांनी बोगस मेळावा म्हटलेला आहे त्या मेळावा वास्तविक पाहता त्यांना तो म्हणण्याचा आणि पदभार लावून बोलण्याचा अधिकारसुद्धा नाही आहे. मी पक्षशिस्त मंडळाच्या कारवाईखाली पंकज जवार यांना 12/10/2024 रोजी पदमुक्त केलेलं आहे. त्यांचा वास्तविक पाहता पक्षाशी कुठलाही संबंध राहिलेला नाही, किंवा ज्यांनी त्यांना म्हटलेले त्यांचा जो बोलविता धनी आहे त्यांनी म्हटले की पंकज जवार हेच अध्यक्ष. वास्तविक पाहता राज्याचे सचिव म्हणून त्यांनासुद्धा तो नैतिक आणि कायदेशीर कुठलाच अधिकार नाही. फक्त कार्यकर्त्यांच्यामध्ये भांडणं लावायच्या उद्देशाने आणि आपले कसे का व्हायना समर्थक राहिले पाहिजे, टिकले पाहिजेत, त्याच्यासाठी हा जो बोगसपणा चालू आहे. आणि त्या बोगसपणामुळे असल्या काही थिल्लर कार्यकर्त्यांना जी संधी मिळते त्याचा गैरफायदा घेऊन पक्ष संघटनामध्ये बाधा आणण्याचं काम ह्या लोकांच्याकडून सातत्याने होत आहे. वास्तविक पाहता 2017पर्यंत पंकज जवार या नावाचं सरग्रस्त मी ओळखतच नव्हतो. त्यांचा पक्षाच्या संघटनेशी कुठलाही संबंध नव्हता. ज्या दिवशी त्यांना आमच्या थोड्याशा वादामुळे विष्णुदा भोसले आणि बळीरामजी सोनवणे असतील, पंढरीनाथ जाधव असतील, गौतम भालेराव असेल यांच्या थोडंसं तांत्रिक वादामुळे या ठिकाणी सूर्यकांत वाघमारेंनी ह्या सरग्रस्तांची ह्या सर्व पूर्वीच्या कार्यकर्त्यांना डावलून अध्यक्ष म्हणून बेकायदेशीरपणे घोषणा केलेली होती. ह्या मंडळी तसा वास्तविकता कुठल्या प्रकारचा त्यात अडथळा आणला नाही. ठीक आहे, झालं गेलं ते आपले सहन करून राहून हा त्यांनी कुठल्या प्रकारचा अडथळा आणला नाही. वास्तविक पाहता 2022मध्ये रिपब्लिकन पक्षाची जी सभासद मोहीम झाली या मोहिमेमध्ये सूर्यकांत वाघमारे यांनी कुठल्याही प्रकारचा अधिकृत मेळावा न घेता, अधिकृत मेंबरशिपचा कार्यक्रम न करता स्वतः बोगस पद्धतीने अध्यक्ष झाले आणि त्यांनी बदललेले हे बोगस अध्यक्ष सगळे. वास्तविक आता विष्णुदा भोसले, बळीरामजी सोनवणे, गौतम भालेराव, पंढरीनाथ जाधव, नामदेवराव नेटके, स्वप्नील पाटोळे, सचिन कांबळे ह्या ज्या मंडळींनी तालुक्यामध्ये 150 मेंबरशिप करून रिपब्लिकन पक्षाचे नेते रामराजे आठवले साहेब यांच्या आव्हानानुसार पक्षाकडे सभासद मोहीम करून पैसे भरून रितसर ते सभासद झालेले आहेत. यांना डावलून ह्या महाशयांना संधी दिली होती. वास्तविक आता बेकार ही वर्तन त्यांचं आणि त्यांना करणाऱ्यांचं बेकारीशीर वर्तन आहे. मी सूर्यकांतजी वाघमारे यांनी जेव्हा आता एक कार्यक्रम लावलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा असं त्यांना सांगितलं, चॅलेंज दिले, आव्हान दिलेलं आहे की पुरंदर तालुक्यातील पंकज जवार यांनी केलेली जाहीर मेंबरशिप आणि पैसे भरल्याचा पुरावा जिल्ह्यासाठी सादर करावा. मी स्वतः विष्णू भोसले, बळीरामजी सोनवणे यांनी पक्षाकडे जे रितसर पैसे पुरवले, जे पावते जे मेंबर झाले, जे पोच आहे ह्यासुद्धा शेअर करू. आणि मी त्याच ह्याच्यामध्ये असं म्हटलं की मी दोन्ही कमिट्या बरखास्त करू, आपण पुन्हा कार्यक्रम लावू. ही तयारी असेल तर स्वतः पंकज जवार, सूर्यकांत वाघमारे यांनी चॅलेंज स्वीकारून माझ्याशी संपर्क साधावा, किंबहुना तसं याच्यावर म्हणावं. मी तशा पद्धती ॲक्शन घेऊन एक दिवशी बोगस, कायदेशीर, बेकायदेशीर हा सगळा विषय संपवून टाकू. माझ्या दोघांना सुद्धा, सूर्यकांत वाघमारे आणि पंकज जवार यांना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी या पद्धतीचं हे करावं. असे लपंडाव करून जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं वातावरण कायदेशीर बेकायदेशीर ठेवू नये. तुम्ही जे या सूर्यकांत वाघमारेंनी यापूर्वी जे निर्णय घेतले होते जिल्हाध्यक्ष म्हणून, जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी ते मान्य करून मुकाट्याने सहन केले होते. वास्तविक पाहता अशा पद्धतीचं धोरण एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून, ज्येष्ठ नेते म्हणून सूर्यकांतजी वाघमारे यांचे वर्तन पक्षवाढीसाठी अतिशय हानिकारक आहे. संपूर्ण जिल्ह्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुक्याचे सध्याचे पदाधिकारी, पक्षाचे हितचिंतक म्हणून आम्ही माननीय नामदार आठवले साहेब, केंद्रीय मंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदे, पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय बाबुरावजी कदम, पक्षाचे राज्याचे सरचिटणीस
आदरणीय गौतमभाऊ सोनवणे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय अशोकराव बापू गायकवाड, तसेच अनेक मान्यवरांना या बाबतीची कल्पना मी 10 जूनला पत्र पाठवून सूर्यकांत वाघमारे यांचं जे गैरवर्तन आणि पक्षाच्या वाढीसाठी हानिकारक जे निर्णय आहेत याच्या बाबतीचं त्यांना निर्णय घेण्यास आणि आमची सार्वजनिक मीटिंग लावण्यास त्यांना कळवलेलं आहे. लवकरच माझ्या माहितीप्रमाणे पक्षाचे म्हणजे राज्य कमिटीचे नेते मंडळी, मान्यवर मंडळी, पदाधिकारी या बाबतीत निर्णय घेतील आणि तो लगेचच सोक्षमोक्ष मार्गी लागेल. आमची लढाई ही अशा पद्धतीच्या पक्षवाढीसाठी हानिकारक असणाऱ्या निर्णयांच्या विरोधात, प्रवृत्तीच्या विरोधात राहणार आहे. आमदार रामदास आठवले साहेबांच्या यांच्यावर श्रद्धा ठेवून वागणाऱ्या जगणाऱ्या कार्यकर्त्यांची जी कोंडी होत आहे, त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे, त्या सूर्यकांत वाघमारेंच्या दडपणाला आणि मनमानीला कंटाळून अनेक मान्यवर कार्यकर्ते, पदाधिकारी काही पक्षी सोडून गेले, काही पक्षापासून दुरावलेले गेलेले. या सर्व मंडळींना पक्षाच्या जडणघडणीमध्ये, पक्षाच्या कामामध्ये पुन्हा सक्रिय करून जी योग्य माणसं आहेत, अशा योग्य कार्यकर्ते आहेत, अशांना पुन्हा सक्रिय करून रिपब्लिकन पक्षाचं काम जिल्ह्यामध्ये अतिशय गतिमान करण्याचं आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम माझ्या कारकिर्दीत होणार आहे. की श्रीकांत कदम यांचं पदाची मुदत संपलेली वास्तविक पाहता आठवले साहेबांनी मला कुठल्याही पद्धतीची अट 6 महिन्याची, वर्षाची घातलेली नाही. हा सूर्यकांत वाघमारे यांचा कपोतकल्पित निर्णय आहे आणि वास्तविक पाहता स्वतः 25 वर्ष अध्यक्ष राहिले आणि दुसऱ्यांनी मात्र ही भूमिका मला कधीच मान्य नव्हती, राहणार नाही आहे. आणि सूर्यकांत वाघमारे यांनी हा जो जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा जो गोंधळ आपल्या हस्तकांकरवी, समर्थांकरवी जो चालवलेला आहे, तो थांबवण्यासाठी मी स्वतः जिल्ह्यामध्ये भक्कमपणे नेतृत्व करून हे सगळे चुकीचे चाललेले निर्णय थांबवण्याच्या तयारीत आहे. विशेषतः पुरंदर तालुक्यातील जनतेला माझं नम्र आव्हान आहे की ज्या बोगस माणसाने बोगस मेळावा म्हटलेला आहे, वास्तविक पाहता मी राज्याच्या कार्यकारिणीकडून आठवले साहेबांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष म्हणून अधिकृत आहे. तो कार्यक्रम माझ्या अध्यक्षतेखाली आहे. त्याचं पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष की जे मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला निवडण्याचा अधिकार आहे, नियुक्त करण्याचा अधिकार आहे. मी स्वतः बळीराम काळूराम सोनवणे, राहणार सोनवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांना मी स्वतः नियुक्त केलेलं आहे. त्यांनी स्वतः कष्ट घेऊन ह्या मेळाव्याचं नियोजन संयोजन केलेलं आहे. वास्तविक पाहता बळीराम सोनवणे गेले 35 वर्षापासून चळवळीमध्ये आहे. शेतकरी संघाचे अध्यक्ष होते, परत सासवड शहराचे पण अध्यक्ष अनेक काळ राहिलेले आहेत आणि पक्षाच्या भूमिकेप्रमाणे त्यांनी अनेकदा सभासद मोहिमेमध्ये सहभाग घेऊन दिलेला आहे. वास्तविक पाहता विष्णुदादा भोसले, पंढरीनाथ जाधव, बळीराम सोनवणे, नामदेवराव नेटके, गौतम भालेराव ह्या मंडळींनी हे घर बांधलेले, शेकारलेले, त्याची डागडुजी केलेली आहे आणि त्या घरात जो भाडेकरू म्हणून आलेला होता, बोगस आला होता, त्या माणसाला हे बोगस ठरवण्याचा नैतिक अधिकारच नाही. उलट तेच आमच्या घरामध्ये येऊन ते घर बाळकावायचा त्यांचा चुकीचा प्रयत्न होता. तो पुरंदर तालुक्यातील जनतेने हाणून पाडावा. हा माणूस राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात कसा वागतो आहे त्याच्या बाबतीत खाजगी ज्या चर्चा चालू आहेत यानुसार त्याची पण त्यांनी दखल घेऊन वागावं, जगावं. आम जनतेने बळीराम सोनवणे अध्यक्ष पुरंदर तालुका, स्वप्नील पाटोळे युवक अध्यक्ष पुरंदर तालुका आणि इतर मान्यवर या मंडळींच्या बरोबर ती ताकदीने उभं राहावं. आम्ही आपल्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष उभा करू याची खात्री, याची ग्वाही आपल्याला देतो. रविवार दिनांक 15 जून रोजी सासवड या ठिकाणी जो भव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे, या कुठल्याही बोगस लोकांच्या नादी लागून न थांबता बहुसंख्येने या मेळाव्याला उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षाची भक्कम अशी मुहूर्तमेढ, अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला, विनम्र आव्हान आपणास करतो.